दरम्यान नाशिकच्या खड्ड्यांचा प्रश्न सातत्यानं एनडीटीव्ही मराठीनं लावून धरला आणि आता एनडीटीव्ही मराठीच्या याच बातमीचा इम्पॅक्ट सुद्धा बघायला मिळतोय, कारण स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याची एक बैठक घेणार आहे। मुंबईत पालिका प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांची बैठक होते। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। एनडीटीव्ही मराठीच्या बातमीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून दखल घेण्यात आलेली आहे। आपण बघतोय नाशिकच्या खड्ड्यांबाबत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बैठक घेत आहेत। याच संदर्भात नाशिककरांच्या मुख्यमंत्र्यांकडून काय अपेक्षा आहेत हे आम्ही जाणून घेतलंय। खड्डे रस्ते पूर्वपदावर आणत होते याबद्दल खड्डे पूर्णपणे बुजवले पाहिजे, त्या गोष्टी झाल्या पाहिजेत, त्या पण लवकरात लवकर झाल्या पाहिजे। 4 जण बळी गेले। आम्हाला दररोज ऑफिसला जायला लेट होतो। सकाळी मला 15 मिनिटं लागायच्या आधी, आता मी दररोज अर्धा तास आधी निघतोय, तरी पण ऑफिसवर टायमावर पोहोचत नाही आहे। या सगळ्या गोष्टीकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे। सगळ्या गोष्टी टायमावर झाल्या पाहिजे। आता 6 महिने झाले काम चालू करून, तर 6 महिन्यापासून आता सहन करतोय आम्ही। मुख्यमंत्र्यांकडून काय अपेक्षा? हे लवकरात लवकर क्लिअर केलं पाहिजे नाशिकचं जे काय आहे खड्ड्यांचं काम ते। मागणी एकच आहे का लवकरात लवकर खड्डे दुरुस्त करावं, कारण बऱ्याचशा ठिकाणी पाणी साचल्यामुळे खड्डे दिसत नाही, ॲक्सिडेंट बरेच होत आहे। त्यामुळे माझी एकच विनंती आहे का मुख्यमंत्र्यांनी खड्डे लवकरात लवकर म्हणजे दुरुस्ती करावं। नाशिकला तर सगळ्या प्रकारे त्रास आहे। एकही रस्ता असा नाही आहे की तिथं खड्डे नाही आहे। त्याच्यामुळे नाशिकचे आमचे घरातले माणसं मरत आहेत। रोज ॲक्सिडेंटमध्ये इतके लोक गेलेले आहेत की एक घरातला एक व्यक्ती गेल्यावर त्या परिवारावर काय बीतते हे मुख्यमंत्र्यांनी समजायला पाहिजे। आज ते कार्य करतायत, पण त्यांनी थोडंसं फोकस नाशिककडे केलं तर आज ग्लोबल सिटी म्हणून पण आपली नाशिक फेमस आहे। नाशिकच्या सर्वच लोकांना खड्ड्यांचा खूप असा त्रास होतोय। त्या व्यतिरिक्त त्यांनी फक्त खड्डेच नाही, पण आज अजून पण खूप काही गोष्टी आहेत। ते द्वारका ते मुंबई नाकाचा जो ब्रिज आहे, त्या ब्रिज खाली खूप साऱ्या गाड्या स्लिप होतात, लोक पडतात, तरी सरकारचं कुठेच लक्ष नाही आहे। सरकार फक्त कुंभमेळ्याच्या नावाखाली नाशिकच्या पब्लिकला वेड्यात काढण्याचे कामं करतायत। खड्डे तर एवढे झालेले आहे नाशिकचे, आमच्या गाड्या तर झाल्याच खराब, पण आमचे कंबरसुद्धा जाम झाले। असं म्हणजे गाड्या चालवायला अक्षरशः कंटाळा येतो, एवढे जाम झालेले। म्हणजे रस्ते सगळे फोडेले अख्खे नाशिकमधले, कान्याकोपऱ्यामधले। काय मागणी मुख्यमंत्र्यांनी काय करावं? मुख्यमंत्र्यांनी काय आता या लोकांना पैसे पाठवले, त्यांनी व्यवस्थित कामं करावा। आता 70,000मधून 40 कोटी तर भामट्या लोकांनीच खाले असेल, बरोबर आहे का नाही? दरम्यान राज ठाकरेंनीही याच खड्ड्यावरनं प्रशासनावर जोरदार निशाणा साधला आणि आगामी कुंभमेळ्यावर देखील भाष्य केलंय। आत्ता मी तुमच्याच माध्यमातून ज्या गोष्टी आमच्या कानावरती येतात, संपूर्ण शहरामध्ये खड्डे पडलेले आहेत, काही गाड्या ट्रक बिग सगळे खड्ड्यामध्ये गेलेले आहेत, माणसं गेली आहेत त्याच्यामध्ये खास करून। परंतु या प्रशासनाला काही नाही, डिम्म येतं ना, माणसं मेल्याचं गेल्याचं यांना कुठचे काही सोयीसुद्धा नाही आहे। बस आपली त्या सगळ्या भागातनं म्हणजे त्या सगळ्या कामातनं कमिशन कशी मिळतील हाच फक्त एक सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे। या कुंभमेळ्यासाठी मला कळले त्याप्रमाणे सगळे काही अनेक कॉन्ट्रॅक्टर्स हे गुजरातमधले आहेत। म्हणजे महाराष्ट्रामध्ये कॉन्ट्रॅक्टर जन्मालाच नाही आले असा भाग आहे, आणि वरून जे आदेश येतील त्याप्रमाणेच फक्त हे कुंभमेळे करायचे, आणि महाराष्ट्रामधल्या एकूणच सगळ्या गोष्टी ह्या वरतून जे आदेश येतील त्याप्रमाणेच जर समजा हाताळायचे असतील तर त्यांना लख लाभो। दुर्दैव आहे, मला वाईट या गोष्टीचं वाटतं। इतकं सुंदर मी त्यावेळेला आम्ही नाशिक केलं होतं, त्याची सगळी दुर्दशा बघून वाईट वाटतं। म्हणजे ते बोटॅनिकल गार्डन असेल किंवा माननीय बाळासाहेबांच्या नावाने केलेलं म्युझियम असेल किंवा अनेक गोष्टी ज्या त्यावेळेला केल्या होत्या, त्या सगळ्या गोष्टींची बस दुसऱ्याने केलं आहे म्हणून त्याची वाट लावायची। मला काल का परवाच मी हा प्रश्न विचारला की त्या स्मार्ट सिटीज काय झालं त्या स्मार्ट सिटीचं?